नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 4 जून 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1. नुकताच जागतिक सायकल दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी 3 जून। स्पष्टीकरण: नुकताच जागतिक सायकल दिन 3 जून रोजी साजरा करण्यात आला आहे। सायकलला वाहतुकीचे एक सोपे, परवडणारे आणि पर्यावरणपूरक साधन म्हणून मान्यता देण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासभेद्वारे 2018 मध्ये या दिवसाची स्थापना करण्यात आली होती। प्रश्न 2. नुकतेच कोणत्या भारतीय राज्याच्या वैद्यकीय आणि आरोग्य विभागाला दक्षिण-पूर्व आशिया क्षेत्रासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक तंबाखूविरोधी दिन पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी राजस्थान। स्पष्टीकरण: जागतिक आरोग्य संघटनेद्वारे दक्षिण-पूर्व आशिया क्षेत्रासाठीच्या प्रतिष्ठित जागतिक तंबाखूविरोधी दिन पुरस्कार 2026 ने राजस्थानच्या वैद्यकीय आणि आरोग्य विभागाला सन्मानित करण्यात आले आहे। राज्याला हा जागतिक सन्मान तंबाखू नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी तालुका स्तरापर्यंत तंबाखू मुक्ती केंद्र सुरू करणे, शाळांना तंबाखूमुक्त बनवणे आणि व्यापक डिजिटल जागरूकता मोहीम राबवणे यासारख्या उत्कृष्ट कामांसाठी देण्यात आला आहे। राजस्थान राज्याची माहिती: राजधानी जयपूर, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे। आता पाहू राजस्थानशी संबंधित इतर चालू घडामोडी। गृहमंत्री अमित शाह यांनी बिकानेरजवळील सांज चौकी येथे प्रहरी संमेलनाला संबोधित केले। राजस्थान सरकारने जलस्रोतांच्या पुनरुज्जीवनासाठी वंदे गंगा जल संरक्षण जन अभियान 2026 सुरू केले। ऑइल इंडिया लिमिटेडने राजस्थानमधील दांडेवाला क्षेत्रात नवीन वायूसाठा शोधला। राजस्थानमधील पहिल्या सेमीकंडक्टर उत्पादन क्लस्टरचे उद्घाटन भिवडी येथे करण्यात आले। राजस्थान सरकारने वादानंतर शाळकरी मुलांसाठीची आपली सार्थक नाम मोहीम मागे घेतली। भारतीय सैन्याने राजस्थानमधील पोखरण फील्ड फायर रेंजमध्ये ब्रह्मास्त्र सराव आयोजित केला। एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडिया 2026 नुसार नूतनीकरणक्षम ऊर्जेमध्ये राजस्थानला पहिले स्थान देण्यात आले आहे। प्रश्न 3. नुकतीच राजीव कृष्ण यांची कोणत्या राज्याचे पूर्णवेळ पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी उत्तर प्रदेश। स्पष्टीकरण: उत्तर प्रदेशला सुमारे 4 वर्षांनंतर आपले स्थायी पोलीस महासंचालक मिळाले आहेत। 1991च्या बॅचचे वरिष्ठ IPS अधिकारी राजीव कृष्ण यांची राज्याचे पूर्णवेळ पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। उत्तर प्रदेश राज्याची माहिती: राजधानी लखनौ, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल। आता पाहू उत्तर प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी। उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे नौसेना शौर्य वाटिका या खुल्या नौदल संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले। कृषी मंत्रालयातर्फे 2 दिवसीय कृषी कार्यक्रम फ्रूट होरायझन 2026 चे आयोजन लखनौ येथे करण्यात आले। भारतातील पहिले एकात्मिक बासमती आणि सेंद्रिय प्रशिक्षण केंद्र उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे स्थापन केले जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरदोई येथे उत्तर प्रदेशमधील सर्वात लांब एक्सप्रेसवेचे उद्घाटन केले। उत्तर प्रदेशातील सिकंदराबाद येथे लिथियम बॅटरी रिसायकलिंग प्लांट सुरू झाला। उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील शेखा तलावाला रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले। उत्तर प्रदेशच्या दिव्या सिंग हिने अवघ्या 14 दिवसांत सायकलने एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून नवीन विक्रम प्रस्थापित केला। प्रश्न 4. नुकतेच कोणत्या बँकेने गिफ्ट सिटीमध्ये अनिवासी भारतीयांसाठी अमेरिकन डॉलर डेबिट कार्ड लॉन्च केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी ICICI बँक। स्पष्टीकरण: ICICI बँकेने नुकतीच विसासोबत भागीदारी करून गुजरातच्या गिफ्ट सिटीमधून अनिवासी भारतीयांसाठी भारताचे पहिले अमेरिकन डॉलर मूल्यवर्गाचे डेबिट कार्ड लॉन्च केले आहे। आता पाहू बँकांशी संबंधित इतर चालू घडामोडी। IDFC फर्स्ट बँकेने सुरक्षित व्यावसायिक क्रेडिट कार्ड लॉन्च केले। बँक ऑफ बडोदाने जिओफोन उपकरणाद्वारे फीचर फोन बुकिंग सेवा सुरू केली। बँक ऑफ बडोदाने बॉब संवाद हे बहुभाषिक कृत्रिम बुद्धिमत्ता प्लॅटफॉर्म सुरू केले। येस बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार विनय टोनसे यांनी स्वीकारला। येस बँक जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी राहिली। महिला बचत गट सदस्यांसाठी भारतातील पहिले UPI लिंक्ड ओव्हरड्राफ्ट बँक ऑफ बडोदाने लॉन्च केले। EPFOसोबत जोडून साऊथ इंडियन बँकेने EPF पेमेंट सेवा सुरू केली।
केतन मर्चंट यांची फिनो पेमेंट बँकेचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न 5. नुकताच अर्थ प्राइज 2026 कोणी जिंकला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी. वरील सर्व. विवान छावछारिया, एरियाना अग्रवाल आणि अव्याना मेहता. स्पष्टीकरण. अर्थ प्राइज 2026 भारतातील 3-16 वर्षीय किशोरवयीन मुलांनी विवान छावछारिया, एरियाना अग्रवाल आणि अव्याना मेहता यांनी त्यांच्या प्लास्टिक प्रकल्पासाठी जिंकला आहे. कामगिरी. हे एक कमी खर्चाचे आणि वीजमुक्त तंत्रज्ञान आहे. हे तिन्ही किशोरवयीन मुले हा पुरस्कार जिंकणारे भारतातील पहिले जागतिक विजेते बनले आहेत. हा पुरस्कार पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या किशोरवयीन मुलांसाठी म्हणजेच 13 ते 19 वर्षे वयोगटासाठी आयोजित केली जाणारी सर्वात मोठी जागतिक पर्यावरण स्पर्धा आहे. आता पाहू इतर महत्त्वाचे पुरस्कार. एबी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स 2026 मध्ये हिंदी वृत्तपत्र दैनिक जागरणला पब्लिशर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अन्न आणि कृषी संघटनेच्या ॲग्रिकोल मेडलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले. प्रतिष्ठित 2026 चा आंतरराष्ट्रीय बुका पुरस्कार यांग शुआंगजी यांना प्रदान करण्यात आला. नॉर्वेद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 32वा आंतरराष्ट्रीय सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान मिळाला. प्रतिष्ठित मिटिओरिटिकल सोसायटीची फेलो म्हणून निवडली जाणारी पहिली भारतीय महिला कुलजीत कौर मारहास बनली आहे. प्रश्न 6. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या नीती आयोगाच्या शिक्षण गुणवत्ता अहवाल 2026 नुसार कोणत्या राज्याने शालेय शिक्षणात प्रथम क्रमांक पटकावला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. पंजाब. स्पष्टीकरण. नीती आयोगाच्या शिक्षण गुणवत्ता अहवाल 2026 च्या ताज्या आकडेवारीनुसार पंजाबने शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात केरळ, महाराष्ट्र आणि दिल्ली यांसारख्या राज्यांना मागे टाकत देशात प्रथम स्थान मिळवले आहे. पंजाब राज्याची माहिती. राजधानी चंदीगड. मुख्यमंत्री भगवंत मान. राज्यपाल गुलाबचंद कटारिया. आता पाहू पंजाबशी संबंधित इतर चालू घडामोडी. नाविन्यता आणि सर्वसमावेशकता या विषयावरील 10वे राष्ट्रीय शिखर संमेलन चंदीगड येथे आयोजित करण्यात आले होते. 10व्या सार्वजनिक आरोग्य शिखर संमेलनाचे उद्घाटन चंदीगड येथे करण्यात आले. मायक्रोसॉफ्टने भारतातील आपले पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्य केंद्र चंदीगड विद्यापीठात सुरू केले. पंजाबमध्ये अपवित्रीकरण विरोधी विधेयक 2026 एकमताने मंजूर करण्यात आले. पंजाब सरकारने पहिले जातीय सामाजिक आर्थिक सर्वेक्षण सुरू केले. पंजाबच्या मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री मावाधिया सत्कार योजना मंजूर केली. जागतिक बँकेच्या सहकार्याने शालेय शिक्षणात सुधारणा करण्यासाठी पंजाबने सिखिया क्रांती 2.0 उपक्रम सुरू केला. पंजाब सरकारने मेरी रसोई योजना सुरू केली. प्रश्न 7. नुकतेच सौदी अरेबियाने लब्बैतूम पुरस्काराअंतर्गत कोणत्या देशाला हज समन्वयक म्हणून उत्कृष्टतेसाठीच्या सर्वोत्कृष्ट पुरस्कारासह 2 पुरस्कारांनी सन्मानित केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. भारत. स्पष्टीकरण. नुकतेच सौदी अरेबियाच्या हज आणि उमरा मंत्रालयातर्फे आयोजित खितामाह मिस्क समारंभात भारताला सर्वोत्कृष्ट हज समन्वय आणि संप्रेषण श्रेणीत उत्कृष्टतेसाठी 2 प्रतिष्ठित लब्बैतूम पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय हज मिशनने अल्लाहचे पाहुणे म्हणजेच हज यात्रेकरू यांच्या उत्कृष्ट सेवा आणि उत्तम व्यवस्थापनासाठी एकाच वेळी 2 पुरस्कार मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 6 नुसार भारतातील एकूण जन्मांपैकी 90.6% जन्म आता संस्थात्मक प्रसूती म्हणजेच रुग्णालयातील जन्म आहेत. आशिया पॅसिफिक क्षेत्रात कार्यरत डेटा सेंटर क्षमतेच्या बाबतीत भारताने 2रे स्थान मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेअंतर्गत वर्ष 2026 साठी प्रादेशिक सहकार्य कराराचा अध्यक्ष म्हणून भारताची नियुक्ती करण्यात आली आहे. भारताचे प्रमुख जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन भारत टेक्स 2026 नवी दिल्ली येथे आयोजित केले जाईल. भारत कॉमन क्रायटेरिया डेव्हलपमेंट बोर्डाचा अध्यक्ष बनला आहे. भारताने वर्ष 2025 मध्ये विक्रमी 44 गिगावॅट सौर ऊर्जा क्षमता स्थापित केली. प्रश्न 8. नुकतेच कोणत्या ई-कॉमर्स कंपनीने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजसोबत भागीदारी करून प्रोजेक्ट शिखर लॉन्च केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. मिशो. स्पष्टीकरण. नुकतेच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म मिशोने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजसोबत भागीदारी करून प्रोजेक्ट शिखर लॉन्च केला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ई-कॉमर्स विक्रेत्यांना आणि लघु, मध्यम उद्योगांना आयपीओसाठी तयार करणे आणि त्यांना बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या मध्यम उद्योग प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध करून
विकासासाठी भांडवल उभारण्यास सक्षम करणे हा आहे. प्रश्न 9. नुकतीच सर्वोच्च न्यायालयात किती नवीन न्यायाधीशांची नियुक्ती झाली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. 5. स्पष्टीकरण. नुकतीच सर्वोच्च न्यायालयात 5 नवीन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांनंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण संख्या 37 झाली आहे. सर्वोच्च न्यायालयातील मंजूर न्यायाधीशांची संख्या मुख्य न्यायमूर्तीसह 34 वरून 38 पर्यंत वाढवण्यात आली होती. आता फक्त एक जागा रिक्त उरली आहे. नियुक्त केलेले 5 नवीन न्यायाधीश पुढीलप्रमाणे: न्यायमूर्ती शील नागू, न्यायमूर्ती चंद्रशेखर, न्यायमूर्ती संजीव सचदेवा, न्यायमूर्ती अरुण पल्ली, व्ही. मोहना. थेट बारमधून नियुक्त झालेल्या वरिष्ठ वकील हे आहेत. प्रश्न 10. नुकताच 2 जून 2026 रोजी कोणत्या देशाचा 80वा राष्ट्रीय दिन साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. इटली. स्पष्टीकरण. 2 जून 2026 रोजी इटलीचा 80वा राष्ट्रीय दिन किंवा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला आहे. हा दिवस 1946 मध्ये झालेल्या ऐतिहासिक जनमत संग्रहाची आठवण करून देतो, ज्याद्वारे इटली राजेशाहीतून लोकशाही प्रजासत्ताकात बदलला होता. इटली देशाची माहिती. राजधानी रोम. चलन युरो. पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी. आता पाहू इटलीशी संबंधित इतर चालू घडामोडी. 2026 हिवाळी ऑलिम्पिकचे यजमानपद इटली भूषवणार आहे. जर्मनीने अधिकृतपणे वर्ष 2026 साठी G7 चे अध्यक्षपद इटलीकडे सुपूर्द केले. जागतिक खाद्य शहर क्रमवारीत नेपल्स अव्वल स्थानावर राहिले. आपल्या राष्ट्रीय खाद्यपदार्थांसाठी युनेस्कोची मान्यता मिळवणारा इटली हा पहिला देश बनला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राची प्रस्तावना लिहिली आहे. भारताने इटलीमध्ये 2 दिवसीय तटरक्षक दल जागतिक शिखर परिषदेत भाग घेतला. इटलीमध्ये माउंट एटना ज्वालामुखीचा उद्रेक झाला. इटलीने मध्य पूर्व संकटावर चर्चा करण्यासाठी G7 परिषदेचे आयोजन केले. प्रश्न 11. नुकतीच कोणाची भारतीय हवाई दलाच्या मध्यवर्ती हवाई कमान प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. तरुण चौधरी. स्पष्टीकरण. एअर मार्शल तरुण चौधरी यांनी 1 जून 2026 रोजी भारतीय हवाई दलाच्या मध्यवर्ती हवाई कमानचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांनी या पदावर 31 मे 2026 रोजी सेवानिवृत्त झालेल्या एअर मार्शल बालकृष्णन मणिकांतन यांची जागा घेतली आहे. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. अजय कोचर यांची भारतीय नौदलाचे 48वे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डीआरडीओचे अध्यक्ष म्हणून राजेश कुमार सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 2026 मध्ये होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारताचे मुख्य प्रतिनिधी शेफ डी मिशन म्हणून रोहित राजपाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वर्ग अ पात्र फ्लाइंग इन्स्ट्रक्टर बनणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या पहिल्या महिला अधिकारी स्क्वॉड्रन लीडर सान्या बनल्या आहेत. UIDAIचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सौरभ विजय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून फ्रेडरिक सुएज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिओ प्लॅटफॉर्म्सचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून आकाश अंबानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न 12. नुकतेच हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या स्वदेशी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोठे घेण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. ओडिशा. स्पष्टीकरण. हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या स्वदेशी क्षेपणास्त्र रुद्रम-2 ची यशस्वी चाचणी ओडिशाच्या किनारपट्टीवरील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी श्रेणीत घेण्यात आली. क्षेपणास्त्राचा प्रकार. हे एक स्वदेशी अल्टी रेडिएशन क्षेपणास्त्र आहे जे हवाई प्लॅटफॉर्मवरून म्हणजेच सुखोई 30 MKI लढाऊ विमानातून डागण्यात आले आहे. ओडिशा राज्याची माहिती. राजधानी भुवनेश्वर. मुख्यमंत्री मोहन चरण मांझी. राज्यपाल डॉक्टर हरी बाबू कंभमपती. आता पाहू ओडिशाशी संबंधित इतर चालू घडामोडी. ओडिशा सरकारने सरकारी वापरासाठी इलेक्ट्रिक वाहने अनिवार्य केली आहेत. समुदाय केंद्रित सांस्कृतिक उत्सव निमापारा पथा उत्सव 2026 चे उद्घाटन ओडिशामध्ये करण्यात आले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओडिशामध्ये विमानमंडळी पर्यावरण वारसा स्थळाचे उद्घाटन केले. डीआरडीओ आणि हवाई दलाने ओडिशाच्या किनारपट्टीवर तारा ग्लाइड वेपन ची यशस्वी चाचणी घेतली. ओडिशामध्ये देशातील पहिल्या प्रगत 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिटची सुरुवात झाली. जागतिक पॅरा धनुर्विद्या सिरीज फायनलमध्ये पायल नाग हिने सुवर्ण पदक जिंकले. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकताच कोणत्या देशाने लेबनॉनमधील 900 वर्षे जुन्या किल्ल्यावर कब्जा केला आहे? याचे अचूक उत्तर आहे इस्रायल. आता पाहू अतिशय महत्त्वाचे उजळणी प्रश्न.
सिक्कीम हे भारतातील 5वे पूर्ण साक्षर राज्य बनले आहे. 39व्या राष्ट्रीय खेळ 2027चे यजमानपद मेघालय भूषवणार आहे. तैवान भारताला मागे टाकून 5वा सर्वात मोठा शेअर बाजार बनला आहे. भारताचे 27वे नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी बनले आहेत. अंदमान निकोबारमध्ये पाण्याखालील सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज फडकावण्यात आला. ग्रामीण स्वच्छतेमध्ये परक्षेत्रातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बिहार बनले आहे. पश्चिम बंगाल सरकारने सर्व सरकारी शाळांमध्ये सकाळच्या प्रार्थना सभेदरम्यान राष्ट्रीय गीत वंदे मातरम गाणे अनिवार्य केले आहे. समान नागरी कायदा म्हणजेच यूसीसी विधेयक मंजूर करणारे आसाम हे तिसरे राज्य बनले आहे. जगातील दुसरी सर्वात मोठी बॅटरी ऊर्जा साठवणूक प्रणाली गुजरातच्या खावडा येथे सुरू करण्यात आली आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतीच मुकेश सिंग यांची कोणत्या राज्याचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.